मित्रमंडळींनो नमस्कार. युवा मराठी चॅनलला 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर आजच्या भागात नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जी मंजू असते ती मंजू आता सत्याला घरी घेऊन जायला निघालेली असते. म्हणत असते, सत्या घरी चल, आता आपण घरी जायला हवं सत्या. हे बघ सत्या, तुझ्या सत्यान ते पाय चालतात तेवढ्यात आता सत्याच्या पायाला तिथे लागलेलं असतं. मंजू म्हणते, सत्या पायाला काय झालं दाखव लवकर. असं काय चालतंय तू लंगडत. तर आता सत्या म्हणतो, काही नाही हो वाघमारे. तर आता मंजू म्हणते, दाखव मला. तर तो म्हणतो की घरी गेल्यावर दाखवतो ना. तर मंजू म्हणते की नाही इथंच दाखव. तर आता लगेच तो आता पाय वरती करतो आणि आता लगेच मंजू बघते. तर आता मंजू म्हणते, पायाला तर जखम नाहीये सत्या काही. तर सत्या म्हणतो, वाघमारे मी तुम्हाला म्हटलो ना, अहो जखम नाहीये काही. अहो जखम नाही झाली माझ्या पायाला, मुक्का मार लागलेला आहे. मुक्का मारामुळं तसं झालं आहे ते. "अहो खरंच जखम नाहीये माझ्या पायाला वाघमारे," असं सत्या म्हणतो. तर आता मंजू म्हणते, की "हो, बरं झालं जखम नाही झाली सत्या. पण घरी गेल्यावर मी तुला डॉक्टरांकडे यायचं का? असंच जाऊ आपण नाहीतर." तर आता सत्या म्हणतो, की "नाही, नाही वाघमारे, घरी चला मला आधी जयद्याला बघू द्या. चला आपण घरी जाऊयात." असं म्हणतात आणि सत्या ते आता घरी जायला निघतात. आणि ते आता घरी यायला निघालेले असतात. तर इकडे जयदीप तिथे बसलेला असतो. त्याच्या बाजूने सगळेजण तिथे बसलेले असतात आणि आता सगळेजण जयदीपकडेच बघत असतात आणि म्हणत असतात, "जयद्या, बरं वाटतं की नाही रे तुला जयद्या?" आणि आता जो जयदीप आहे तो आता खूप कासावीस झालेला असतो. तो म्हणत असतो, की "मी कसं सांगू कुणाला की मला किती त्रास होतोय?" आणि आता तेवढा तिथे आता सत्य आणि मंजू पण येतात. सत्या जयदीपला म्हणतो, "जयदीप काय गरज होती तुला माझ्यावरचा वार घ्यायची? मला ओरडून सांगितलं असतं तरी मी त्या माणसाला बाजूला लोटून दिलं असतं, त्याला हाणलं असतं ना." तर आता लगेच सत्या तो म्हणतो, की "हे बघ सत्या, तुझा जीव नाही वाचवला मी. मी अख्ख्या साताऱ्याचा जीव वाचवलाय. अख्ख्या साताऱ्याचा जीव का प्राण आहे सत्या तू." असं म्हणतात. तर आता मंजू खाली जायला निघते. ती खाली इथे आलेली असते तेवढ्यात मम्मी साहेब पायऱ्यावरून जिन्यावरून खाली येत असतात आणि त्या मंजूला बघतात आणि म्हणतात, की "ए नेवलट थांब." तर आता मंजू तिथे थांबते आणि आता लगेच मम्मी साहेब तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, "काय गं नेवलट, तुला काय सांगितलं होतं मी? तुझ्यामुळं माझ्या पोराच्या आयुष्यात असं घडतंय. तू माझ्या सत्यापासून लांब राहा." असं म्हणत असतात. तर ते म्हणतात, की "हो, सत्यापासून कसं लांब राहायचं आता मी?" तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती मंजू म्हणत असते, की "आता काय करू मी?" तर आता लगेच तिथे सत्या येतो. सत्या आल्यावरती सत्या म्हणतो, "वाघमारे, मम्मी काय बोलते तू?" असं म्हणल्यावरती आता मम्मी साहेब लगेच शांत बसतात. तर इकडं जो हा आहे आर्यन, त्याला तात्यासाहेब गाडी टाकून एका ठिकाणी घेऊन येतात आणि त्याला लुटून देतात. तेवढ्यात आता लगेच जो हा आहे आर्यन, तो म्हणतो, "डॅडी साहेब, असं काय करताय? कुठं आहात तुम्ही? समोर या बरं डॅडी साहेब." असं म्हणतो आणि आता जे तात्यासाहेब आहेत तेच तिथे त्याच्या समोर येतात. तात्यासाहेब हे आर्यनच्या समोर येतात आणि तिथे आल्यावरती त्याला म्हणतात, "काय रे, हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं तुला?" असं म्हणतात.